नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो। नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये भाजप हा नंबर 1चा पक्ष म्हणून समोर आला आणि 2 नंबरला एकनाथ शिंदे यांची शिवसेना समोर आली। त्यानंतर मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूला बऱ्यापैकी यश मिळालं। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठीचं बहुमत या दोन्ही ठाकरे बंधूंना मिळालेलं नाही। उद्धव ठाकरे यांच्या सेनेला जवळपास 65 नगरसेवक निवडून आणता आले, मात्र मनसेला, राज ठाकरे यांच्या मनसेला अपेक्षित असं यश मिळालं नाही। त्यामुळे महापौर पदापासून दोन्ही सेनेला आता बाजूला राहावं लागणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे। कारण एकनाथ शिंदे आणि भाजपाला या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे, महायुतीला बहुमत मिळालेलं आहे। भाजपाला जवळपास 89 नगरसेवक मुंबई महापालिकेत मिळाले, तर एकनाथ शिंदे यांना 29 पर्यंत आकडा गाठता आला। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनीही आता मुंबईच्या महापौर पदावर दावा केल्याचा दिसतंय। 50-50चा फॉर्म्युला मुंबई महापालिकेमध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे। कारण महापौर पद हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेकडे होतं आणि शिवसेनेच्या फुटीनंतरही एकनाथ शिंदे आपल्याकडे महापौर पद असावं यासाठी प्रयत्न करतायत। त्यांचे 29 नगरसेवक सध्या नजरकैदेत ठेवल्याच्या बातम्या आपण सर्वत्र बघतोय। आणि आता देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतंच एक स्टेटमेंट केलेलं आहे की मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल, म्हणजे महापौर हे पद भाजपाकडे राहीलच असं नाही। कारण महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली त्यावेळीही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता। त्यामुळे मुख्यमंत्री पदाचं निवड ही जवळपास 1 ते 1.5 महिना लांबली होती। निवडणुकीनंतरही महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही महायुतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाही। कारण मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता। त्यानंतर त्यांनी गृह खातंही मागितलं होतं, मात्र तेही मिळालं नाही। नंतर पालकमंत्री पदावरूनही महायुतीमध्ये ठिणगी पडली होती। भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद होता आणि हा वाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत येऊन पोहोचला। अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सोहळ्यावर लढवल्या गेल्या, मात्र मुंबई ही ठाकरे बंधूंच्या हातून कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीला हवी होती। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपा एकत्र आले आणि त्यांनी ठाकरे बंधूंना जोरदार टक्कर दिली आणि यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। मात्र आता महापौर पदावरून दोन्हीही गटामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेमध्ये रस्सीकच होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण एकनाथ शिंदे हे महापौर पदाबरोबरच मुंबई महापालिकेमध्ये सत्तेचा वाटेकरी होण्याचा दावा करताना दिसतात। बरोबरीचे पद शिंदे सेनेला हवे आहेत आणि भाजपालाही एकनाथ शिंदे यांना सोडून काही करता येणार नाही। आणि उद्धव ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की देवाच्या मनात जर आलं तर मुंबईचा महापौर ठाकरे बंधूचा होऊ शकतो। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जर महापौर पदावर दावा केला आणि तो भाजपाला, देवेंद्र फडणवीस यांना मान्य नसेल, तर उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन मुंबईचा महापौर बनवला जाऊ शकतो का? आणि यामध्ये ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये महापौर पदावरून सेटलमेंट होऊ शकतं का, असंही गणित ठाकरे यांच्या मनात असावं। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्याला खोडून काढले। त्यांनी सांगितलं आहे की मुंबईमध्ये महायुतीचं बहुमत आलेलं आहे आणि महायुतीचाच महापौर होईल। त्यामुळे
या ठिकाणी त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही चान्स दिल्याचा दिसतोय. समान पद वाटपावरून महायुतीचा या ठिकाणी महापौर बनवला जाऊ शकतो. मात्र एकनाथ शिंदे यांचं स्वप्न असणार आहे आणि एकनाथ शिंदे यांची सेना शिवसेना या ठिकाणी वाढावी यासाठीही मुंबईचा महापौर आपल्या पक्षाचा असावा 2.5 वर्षासाठी का होईना, त्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपाचं अवघड जागीचं दुखणं झालेलं आहे. सोडावतं पलतं आणि धरावतं चावतं अशी परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात भाजपाची झालेली आहे. त्यामुळे आता भाजपा एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात काय निर्णय घेतोय, सर्वत्र भाजपाची लाट असतानाच एकनाथ शिंदे यांची कुठंतरी गरज भाजपाला नेहमीच पडते, अजित पवार यांची गरज पडते. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि मुंबईतील सत्ता जाऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांनाही त्यांना नाराज करता येणार नाही. भाजपाला एकनाथ शिंदे यांना नाराज करून चालणार नाही, कारण अजितदादा सध्या भाजपावर नाराज आहेत. कारण पिंपरी चिंचवड पुणेसारख्या महापालिका भाजपाने आपल्या ताब्यात जवळपास घेतलेल्या आहे आणि इतर ठिकाणीही अजित पवार गटाला अपेक्षित असे यश मिळालेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या शरदचंद्रजी पवार यांच्या गटासोबत एकत्र लढण्याची दाट शक्यता सुरू झालेली आहे. तशी राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झालेली आहे. त्यामुळे भाजपाने एकनाथ शिंदे यांच्याशी जुळून घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेचं महापौर पद दिल्या जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजपाची रणनीती असणार आहे. कारण येत्या काही दिवसावरच येत्या काही वर्षामध्ये 3 वर्षामध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजपाला एकनाथ शिंदे यांची गरज असणार आहे, अजित पवार यांची गरज असणार आहे. मात्र अजित पवार जर शरदचंद्र पवार यांच्या गटाला जाऊन मिळाले किंवा दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर भाजप हे अजित पवार यांना सोडचिठ्ठी देऊ शकतं किंवा शरद पवार भाजपासोबत येण्यास नकार देत असतील तर भाजपाला राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे तरी आपल्यासोबत राहावे यासाठी भाजपाची ही रणनीती असणार आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आपल्यासोबत राहावे. ते जरी भाजपाला रुचत नसले, पटत नसले किंवा त्यांचे जे डावपेच आहे ते भाजपाच्या जरी लक्षात आले असले तरी एकनाथ शिंदे ही भाजपाची गरज आहे आणि त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांना सांभाळून घेतील अशी परिस्थिती आहे. आणि एकनाथ शिंदे यांनाही भाजपाशिवाय आपलं जमणार नाही अशी परिस्थिती लक्षात आलेली आहे. अनेक ठिकाणी मुंबई सोडता इतर महापालिकामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना सोहळावर लढली, मात्र त्या ठिकाणी अपेक्षित असं यश एकनाथ शिंदे यांना आलेलं नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ 13 जागावर शिंदे सेनेला समाधान मानावं लागले आणि या ठिकाणी भाजपाला पूर्ण असे बहुमत, स्पष्ट असे बहुमत जवळपास मिळालेले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल माघारी घेत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला भाजपाशी जुळवून घ्यायचं आहे आणि त्यासाठीच आपण मोदी यांच्या नेतृत्वाखाली या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवलेलं आहे असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी केलेला आहे. त्यासाठीच्या मोठमोठ्या जाहिरातीही त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहे आणि भाजपाशी जुळवून घेण्यासाठी त्यांची रणनीती तयार आहे. मात्र तरीही शिवसेनेचं महत्त्व कमी होऊ नये यासाठीची रणनीती एकनाथ शिंदे आखताना दिसत आहेत. मुंबईचा महापौरपद जर 2.5 वर्षही मिळाले तरीही एकनाथ शिंदे यांची सेना या ठिकाणी आपली ताकद वाढवू शकते आणि त्यांचा जो दबदबा आहे महायुतीमध्ये तोही कायम राहू शकतो. यासाठीची रणनीती आता म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी आखलेली आहे. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी जी एक स्टेटमेंट केलेलं आहे की देवाच्या मनात आलं तर
आपला महापौर होऊ शकतो ही जरी गुगली असली आणि त्याचा फायदा जरी होणार नसला तरी एकनाथ शिंदे यांना दाबण्यासाठी देवेंद्र फडणवीस काय रणनीती आखतात, भाजप काय रणनीती आखतं यावरही बरंच काही राजकारण अवलंबून असणार आहे. आणि एकनाथ शिंदे आता भाजपाशी जुळवून घेताना दिसत आहेत. मात्र एकनाथ शिंदे हे भाजपाचं अवघड जागेचं दुखणं झालेलं आहे हे मात्र नक्की. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.